त्यांना खेळायचं असतं. ते बघ पडला. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहेत सगळे? तर आजचा हा ब्लॉग सुरू होतो आहे देवीशाच्या रडण्याने. देवीशाला करायचे आंघोळ आणि ती माझ्या मागे लागली की माझे कपडे काढ, मला आंघोळीला जायचं. आंघोळीला जायचं तुला? आंघोळ कोण घालणार आहे तुला आंघोळ? मामा 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 मामा. चल देवीशाला आपण आंघोळीला पाठवूया. नाही नाही चला. आंघोळ घालणार आहे का देवीशाला कोण? आणि देवीशा बोलत आली माझा मामा मला आंघोळ घालतोय. घामाला चिकट चिकट झाली आहे. ये दिदू मी इकडे बघ इकडं. मी तुला घालते. ये ते खाली काय येते? काय येते खाली? काय येते खाली? कोणी खाल्ला? बाथरूम मध्ये कोण आंबा खातो? अच्छा हात धुवायला आलेला. म्हणजे बाथरूम मध्ये जाऊन आंबा खाल्ला की काय? चल ये बघू. दिदू ये मी तुला आंघोळ घालते. ये अगं ये. देवीच्या ओरडा खाते आता. लाईट पंखे सगळे चालू ठेवून येतात बाहेर. बिल कमी येतं ना उन्हाळ्यात. आता जेवणाची तयारी. आणि स्नेहा तू आज काय बनवते जेवणाला? डाळ भात. आज फक्त डाळ आणि भात आहे. उन्हाळ्यामुळे जेवण जात नाही आणि गरम गरम जेवूसं वाटतं असं होतं. ये बघू ये बघू बाहेर ये. नुसतं रडं चालू झालं तिथं. हा ये ये ये. हो गं तिला राग आला आता. राग. हा अगं मी तुला घालते ना माझं वासरू. मी घालते म्हणजे राणीला. हा ये. तिला पहिला शांत कर. काय? हा मग तुम्ही लोक तुमचा खेळा ना. मी माझा ब्लॉग बनवते. हा मग टाक ना वरती बॉल. कॅमेरा नाही जाणार. कॅमेरा माझ्या हातात आहे. कॅमेऱ्याला कसा बॉल? ओय फॅनला लागेल ना बॉल. काय मग मला लादी पुसायची आता. हे यांची अशी नाटकी. बरोबर लादी पुसायच्या टायमाला ह्या तिघांचं चालू होतं. त्यांना खेळायचं असतं. ते बघ पडला. मस्त. हे बघा इकडे चालू आहे लिक्विड भरणं. माझ्या मम्मीने भांड्याचं लिक्विड आणलेलं आणि कम्फर्ट आणलेलं कपड्यांचं. फिनेल नाही आणलंस ना? बस हे दोनच आणलेलेस ना? तर मग तिला स्वस्तामध्ये मिळालं. ती गेलेली विरारला तेव्हा तिने 1-1 लिटरचे पॅकेट घेऊन आली. आणि आता इथे पप्पा भरत आहेत. त्यातसुद्धा दोघांचा आपलं चालू आहे आर्ग्युमेंट. आणि ती तिकडे त्रास देते त्यांना. कम्फर्टचा वास तर इतका स्ट्रॉंग येतो ना. थोडंसं जरी टाकलं ना मशीनला कपड्यांमध्ये तरी बस आहे. आता हे लिक्विडचं कसं आहे काय माहिती नाही. घट्टपणा तर दिसतो लिक्विडला. तुम्ही बघा समजा घाम केवढा आलाय. इतकं गरम होतं. आणि इथे पत्रा असल्यामुळे इथं उभं राहिलं की जास्त गरम होतं. स्नेहाने काय केलं? काय झाली गडबड? स्नेहा इथे डाळ भाताचा कुकर लावते. तर भाताचा डब्बा आतमध्ये. तर तिथे डाळीचा डब्बा सरकला. पडलं का? पण खरंच जाम गरम होते. ओके व्लॉगमध्ये मी सतत असंच करताना दिसते असं मला वाटतं. आता काय रडते? कशाला? डायरेक्ट लपडी चालू होता या दोघांची. आजी आणि थांबा आता. तू आता फटके खाल्लेस. आता देवीशाने मार खाल्ला. आता भर उन्हातून जावं लागतंय. आणि आता मी आणि स्नेहा चाललो आहे. बघा स्नेहा इकडे. मी आणि स्नेहा चाललो आहे देवीशाचं प्ले ग्रुपसाठी ॲडमिशन करण्यासाठी. आमच्याच अपार्टमेंटच्या खाली आले की बाजूच्या बिल्डिंगच्या इथेच एक आहे प्ले ग्रुप. नर्सरी प्ले ग्रुप सिनियर आणि ज्युनियर. तर बघू आता स्कूल चालूच होतील 8 तारखेला सगळेच. आता बघू ॲडमिशन करून तिथे सगळी डिटेल्स घेतो
म्हणजे तिला पण कशी सवय होऊन जाईल ना, थोडंसं माझ्यापासून लांब, जरा 2 तास तरी राहील. तिला मुलांमध्ये राहायचं स्वतःच्या हाताने, तशी ती खाते. ओ बाई बंद आहे, शट. अरे आमचं नशीब बघा केवढं खराब आहे. हां राहुलच्या इथे कोण आहे का बघूया. नाही ना, ते बघ तो पण गाळा बंद आहे. कॉन्टॅक्ट नंबर घे यांचा. बघा इथे बंद आहे आणि इथेच आहे प्ले ग्रुप जवळच्या जवळ. कॉन्टॅक्ट नंबर दे ना लॉको, पण तो माझा मोबाईल नाही आणला. बघू आता, ऊन आहे व काय मोबाईलमधलं दिसत नाही. आता कॉन्टॅक्ट नंबर घेतो आणि त्यांना कॉल करून विचारतो. अरे यार उद्या बघा इथेच आहे जवळपास आणि आमची बिल्डिंगचं ते इथे समोरच आहे, म्हणजे कसं जवळच्या जवळ होऊन जाईल आणि आणायला सोडायला बरं पडेल ते. म्हणून म्हटलं इथे ॲडमिशन करूया. कोणता हे प्रायमरी स्कूल तर बंद आहे. बोल, कोणता प्रायमरी सिम का सिम टू? काय सिम 1 खूप ऊन आहे बघा इथे. आता आम्ही परत रिटर्न चाललो आहे घरी. त्यांना फोन केला होता, ऑफिस नंबर होता त्यांचा बाहेर. त्यांना फोन केला, ते म्हणाले आता नर्सरीचं ॲडमिशन चालू आहे, प्ले ग्रुपचं जूनमध्ये चालू करणार आहे. तर आता बघू कसं काय होतं आहे. ॲडमिशन तर होईलच, पण तिला ह्याच्यासाठी टाकायचं की तिला सवय होऊन जाईल. कारण की ती खूप अशी एकटी खेळते. तिला आहेत आमची, तर तिच्या वयाच्या मुलांसोबत थोडी कमी असते ती. मग प्ले ग्रुपला गेल्यानंतरला, स्कूलला गेल्यानंतरला तिला थोडंसं तिच्या वयाच्या मित्रमैत्रिणी मिळतील, ती खेळेल, थोडंसं माझ्यापासून लांब पण राहील. म्हणून मग आम्ही म्हटलं प्ले ग्रुपला टाकूया तिला. जेवायला वाटते, जेवून घ्या ना. म्हणजे 10 मिनिटं लागतीलच. आता डाळीला फोडणी दिलेली आहे, आमटी केली आहे, तिखट आमटी. आणि स्नेहाने इथे एकदम चटपटीत असं कैरीचं, आमच्याकडे करबड्या म्हणतात त्याला. कच्ची कैरी कापून घ्यायची. हां सॉरी, कच्ची कैरी कापून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर आणि मीठ आणि थोडीशी साखर वगैरे आणि थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं. म्हणजे कसं थोडंसं पाणी सुटतं, छान असं गोड आंबट तिखट असं फ्लेवर येतो. आणि डाळ भात आमटी भात असेल ना, तेव्हा हे आम्ही करतो उन्हाळ्यामध्ये, जेव्हा कैरी अवेलेबल असते तेव्हा मस्त वाटतं. आता मी इथे गेलेली आमटी मस्त की याच्यामध्ये सांबार मसाला टाकला आहे, सांबारचा मस्त फ्लेवर येतो. भात आणि मग ते आमटी. भाऊ गेल्या बाहेर, तो कधी येतो त्याची वाट बघतोय. आणि मगाशी पप्पांनी मस्तपैकी आंबे कापून ठेवले होते फ्रीजमध्ये. हे बघा, आमच्याकडे रोज दुपारी आंब्याचा हा ताट असा कापलेला सजवलेला असतो. म्हणजे जेवण झालं सगळ्यांनी आपले आंबे खायचे. आता आंबे आहेत मार्केटमध्ये, तोपर्यंत खायचं. पण हे मार्केटमधले नाही आहेत, हे आमच्या गावचे आंबे. असं की एन्जॉय करायचं, जोपर्यंत आंबे तोपर्यंत खाऊन एन्जॉय करायचं. नंतरला मग गरमी एकदमच बाहेर पडणार आहे, सगळ्यांचीच पडणार. पोरं कुठे गेली? पोरांचा आवाज येतोय, ते पूर्ण काळोख आहे. हां इकडे ती लोक बिझनेसला बसलेत. हे 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 असं असतं आमच्याकडे. हां आता प्रत्येकाच्या घरोघरी हेच असं त्या मुलांचं का काय माहिती नाही, पण आमच्या घरी हे असं असतं. वैताग झाले आता. प्रयत्न करत असतो की म्हणजे कधीपासून यांना मोबाईलची सुटका मिळेल. आम्ही खूप ट्राय करतो, पण आम्ही फेल जातो त्याच्यामध्ये. आता आम्ही पटापट जेवायला घेतो. आता संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही जातो आहे आमच्या सॅटर्डे मार्केटला. अरे तू नाही गेली? कोण? नाही आले पण नाही आल्यात त्या खाली. माझी मम्मी पण वाट बघते त्याच्या मैत्रिणीची सॅटर्डे मार्केटला जायला. आणि आता आम्ही पण चाललो आहे सॅटर्डे मार्केटला. आम्ही डेली सॅटर्डे मार्केटला जातो, पण 2 सॅटर्डे आम्ही गेलो नाही. तर तुम्हाला पण मी दाखवते. इथपासून आमचं स्टार्ट होतं आहे. कोण इथपासून आमचं हा मध्ये झाला, आम्ही चाललेलो दोघी. हा मध्ये झाला. बघितलं? अरे जागा तर द्या.
बैल जागा पण देत नाही. इथून स्टार्ट होतोय आमचा सॅटरडे मार्केट. मला पुढे पुढे जाऊन सगळं दाखवते. संध्याकाळी आमच्याकडे आठवडी बाजार भरला होता. भाजीपाला, फळं, घरगुती वस्तू अशा सगळ्याच गोष्टी त्या बाजारात मिळतात. म्हणून आम्ही थोडा फेरफटका मारून येण्याचं ठरवलं. असा होता आमचा आजचा दिवस. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.